इराणचा इस्रायलवरती बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला, इस्रायल संरक्षण दलाची माहिती. इराणकडनं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जहाजांवर बॉम्ब हल्ला सुरूच. इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये आणखीन एक जहाज उडवलं. इराणी हल्ल्यामध्ये जहाज नष्ट. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियममध्ये असलेल्या क्रिकेट म्युझियमला शरद पवारांची भेट. ऑगस्टमध्ये शरद पवार क्रिकेट म्युझियमचं उद्घाटन करण्यात आलं. 5 महिन्यात जवळपास 10,000 नागरिकांनी या म्युझियमला भेट दिल्याची माहिती आहे. वीज दर कपातीवरती शिक्कामोर्तब. 2030 पर्यंत दरवर्षी 1 एप्रिलला वीज दर आणखी कमी होणार. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वीज दर टप्प्याटप्प्याने कमी होणार. नागपुरात पेट्रोल मिळवण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे लोकांनी मेट्रोला पसंती दिली. 25 मार्चला 1,17,000 प्रवाशांनी केला मेट्रो प्रवास. गेल्या काही दिवसांमध्ये मेट्रो प्रवाशांची संख्या वाढल्याची माहिती आहे. परभणीच्या पाथरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गाजली. शिवसेनेचे नगराध्यक्ष आसेफ खान यांनी लोकांसाठी सभेचं केलं लाईव्ह प्रक्षेपण. नगराध्यक्ष यांनी मांडलेल्या विकास कामाच्या प्रस्तावाला काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला विरोध. रायगड जिल्हा परिषदेचा 2026-27चा 250 कोटींचा अर्थसंकल्प सादर. नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सादर केला अर्थसंकल्प. गेल्या वर्षीपेक्षा 90 कोटींचा वाढीव आणि 10,90,000 रुपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प सादर. चंद्रपूरमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये बीएड सीईटी परीक्षेदरम्यान गोंधळ. महाविद्यालयातील संगणक लॅब अद्ययावत नसल्यामुळे परीक्षा 1.5 तास उशिरा सुरू झाली. मात्र परीक्षा पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्ष वाया जाण्याची भीती आहे. मुंबईच्या बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॉय ट्रेन उद्यापासून पुन्हा सुरू होणार. ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मागच्या 4 दिवसांपासून वनराणी बंद होती. धारावी पुनर्वसनामध्ये 96% लोक अपात्र. पात्रतेसाठी दलालांचा सुळसुळाट. वर्षा गायकवाडांनी लोकसभेत मांडला मुद्दा. बारामतीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा असला तरी पिकांचं नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. धाराशिव शहरासह लोहारा आणि तुळजापूर भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पंधरवड्यामध्ये दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे गहू, हरभरा आणि ज्वारी पिकांसह फळबागांना फटका. सोलापुराच्या मोहोळ तालुक्यातील येवती, पापरी आणि येनूर भागातील पिकांच्या नुकसानीची खासदार ज्योती वाघमारेंकडून पाहणी. सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत असल्याचं सांगत ज्योती वाघमारेंचा शेतकऱ्यांना धीर. पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या कुरकुंभ परिसरामध्ये 32 वर्षाच्या महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवत अत्याचार. संशयित आरोपी अमोल काळेला दौंड पोलिसांची अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.